सोनवती येथील अन्नदाता बसला अन्नत्याग आंदोलनासाठी। लातूर तालुक्यातील सोनवती ते आनंदवाडी शिवरस्त्यावर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ता खुला करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून बांधावरच अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। गेल्या 30 ते 35 वर्षापासून या रस्त्याच्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागतायत। शेतीमाल वाहतूक करण्यासाठी रस्ता नाही, ऊसाची वाहतूक ठप्प झाली आहे। ऊसाच्या गाड्या ऊस घेऊन जाण्यासाठी येत नाहीत। साधारण 50 एकर ऊस असून रस्त्याची अवस्था बिकट असल्यामुळे आणि रस्ताच नसल्यामुळे सर्वच बाबतीत अडथळे निर्माण होत आहेत। शेतकऱ्यांनी अनेकदा तहसील कार्यालय आणि संबंधित विभागांना निवेदने दिली, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही असा आरोप आंदोलकांचा आहे। हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आता थेट शेतीच्या बांधावर रस्त्यावर बसून अन्नत्याग उपोषण सुरू केलंय। रस्ता मोकळा करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। सोनवती मधील सोनवती भातखेडा रोडच्या शेजारी सोनवती आनंदवाडी शिवरस्ता जो आहे तो गेल्या 30-35 वर्षापासून झालेला नाही, प्रशासनाने केलेला नाही। तेव्हा शेतकरी गेल्या 15 ते 20 वर्षापासून हा शिवरस्ता करावा म्हणून अर्ज विनंत्या करत होते, तरी झाला नाही रस्ता। या रस्त्याची अडचण अशी आहे की जर पाऊस पडला तर पायीसुद्धा मध्ये येता येत नाही, वाहन तर येतच नाही। आणि जास्त जर पाऊस पडला, यावर्षी जास्त पावसाळा होता, ह्या पावसाळ्यामध्ये तर शेतकऱ्याला अक्षरशः मांडे इतक्या पाण्यातून आणि चिखलातून आपल्या शेताकडे यावं लागत होतं। काही शेतकऱ्यांना तर 2-2, 3-3 महिने शेताकडे येणंसुद्धा झालेलं नाही रस्ता नसल्यामुळं। तेव्हा गेल्या 5-6 वर्षापासून तर सातत्यानं प्रयत्न आम्ही करत होतो की ह्या शिवरस्त्याची मोजणी करावं, कारण शिवरस्ता होत का नव्हता, कारण प्रत्येक शेतकरी शिवरस्त्याच्या शेजारचा प्रत्येक शेतकरी असं म्हणत होता की माझ्या शेतातून येतोय शिवरस्ता, म्हणून मोजणी होत नव्हती। तेव्हा प्रशासनाने मोजणी करून द्यावी म्हणून आम्ही 5-6 वर्षापासून सातत्यानं प्रयत्न करत होतो। तरीही प्रशासन अर्ज लिखित देऊनसुद्धा त्या अर्जाची दखल घेऊन प्रशासन मोजणी करून देत नव्हतं। ती मोजणी करून द्यावी आणि रस्त्याचं काम करून द्यावं म्हणून कलेक्टर आणि तहसीलदारला अर्ज देऊन आज दुपारपासून बेमुदत उपोषणाचा कार्यक्रम म्हणजे अन्नत्यागाचा कार्यक्रम शेतकऱ्यांनी आयोजित केलेला आहे। तर ह्या कार्यक्रमाची दखल घेऊन प्रशासनाने ताबडतोब रस्त्याची मोजणी करून देऊन पक्का रस्ता करून देण्याचं काम कलेक्टर साहेबांनी आणि तहसीलदार साहेबांनी करून द्यावं असे आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं सोनवतीमधील सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं विनंती करतो। अजूनही म्हणजे ऊस तोडे आलेले आहेत शेतकऱ्यांच्या, तरीही रस्त्याअभावी ऊस तोड होत नाही, कारण इथं वाहनच येऊ शकत नाही। तेव्हा ऊसाचा प्रश्न आहे, धान्य नेण्याचा प्रश्न आहे, इतर अनेक वाहतुकीचे प्रश्न अडून राहिलेले आहेत। तेव्हा ताबडतोब रस्ता करावा असं आम्ही प्रशासनाला विनंती करतो। धन्यवाद। Thanks for watching Ekmat Digital.